नमस्कार मित्रांनो एस-एस-सी एच-एस-सी ट्रिक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण काय करतो तर प्रॅक्टिकल नंबर 3 ह्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल आहे आपलं इयत्ता 12वीच्या यातलं बघतो आपण। प्रॅक्टिकल नंबर 3 स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा ऑन अप्पर अँड लोअर सरफेस ऑफ द लिप। ठीक आहे, चला मग मित्रांनो बघा, हे जे स्ट्रक्चर आहे डिस्ट्रीब्युशन टोमॅटो आपल्याला बेसिकली कुठल्या याच्यामध्ये बघायचं आहे, जे काही मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट्स आहेत अशा प्लांटच्या लिपमध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर सापडतं मोनोकॉट आणि डायकॉटचं, त्याच्यामधलं लिपचं स्ट्रक्चर्स काय करायचं तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। त्याच पद्धतीनं त्याच्यावरती अनुसरून जे असणारे जे इन्फरन्स आहेत त्याच्यावरती काय विचारले गेलेले आपल्या बुकमध्ये क्वेश्चन्स आहेत, मग त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स वगैरे हे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे। बघा मित्रांनो, मग ह्या प्रॅक्टिकल अनुसरून जे काय आपल्याला इन्फरन्स आहे, ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये इन्फरन्समध्ये फर्स्टला आपल्याला त्यामध्ये काय लिहावं लागतील तर काही पॉईंट्स बघा। डायकॉट लिप लोअर सरफेसेस हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ स्टोमॅटा दॅन अप्पर सरफेस। डायकॉट लिपवरती लोअर सरफेस हॅज अ ग्रेटर नंबर्स असतो कोणापेक्षा तर अप्पर सरफेस वरती आहे, ठीक आहे। त्याच पद्धतीनं व्हाईल इन मोनोकॉट लिप दे आर मोर ऑर लेस इक्वल ऑन बोथ सरफेस। मोनोकॉटच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर एक तर मोर किंवा लेस इक्वल दोन्ही सरफेस म्हणजे कोणते तर लोअर आणि अप्पर, ठीक आहे। देन थर्ड, इन मोस्ट ऑफ द फ्लोटिंग प्लांट्स टोमॅटा आर फाउंड ओनली ऑन दी अप्पर इपिडर्मिस। जे फ्लोटिंग प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो आपल्याला फाउंड होत जातो कुठं तर ओनली ऑन दी अप्पर इपिडर्मिस। ह्या ठिकाणी आपल्याला जो टोमॅटो आहे ते टोमॅटो आपल्याला फाउंड होत जातं। एवढंच फक्त इन्फरन्स आपल्याला अपेक्षित आहे, ठीक आहे। नंतर त्याच्यावरती आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स काय करूयात तर आपण बघूयात। बघा मग मित्रांनो, त्यामधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे, which type of leap you will use to study comparative rates of a transpiration and why? कोणत्या टाईपचं लेप यू विल यूज आपण वापरू शकतो स्टडी द कॉम्पॅरेटिव्ह? आन्सर इज मोनोकॉट अँड डायकॉट लीव्ज आर यूज्ड फॉर कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ द ट्रान्सपिरेशन। मग आता व्हाय कशासाठी बघा, इन बोथ दीज प्लांट्स नंबर ऑफ स्टोमॅटा आर डिफरंट ऑन बोथ द सरफेसेस। या दोन्ही प्लांटचा जर विचार करायचं म्हणलं तर ह्याच्यामधला जो नंबर आहे टोमॅटोचा तो कसा आहे तर वेगळा आहे सरफेसच्या रिलेटेड, त्यामुळं हे यूज करू शकतो। इन मोनोकॉट लिप सम व्हॉट इक्वल ऑन बोथ द सरफेसेस व्हाईल इन डायकॉट लिप मोर नंबर ऑफ स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन द लोअर सरफेस ऑफ लिप दॅन द अप्पर सरफेस। त्याच्यामुळं ह्या सगळ्या रिझनमुळं मोनोकॉट लिपवर जर बघायचं म्हणलं तर इक्वल ऑन दी बोथ सरफेस, तर डायकॉटवरती म्हणलं तर कसं आहे तर मोर नंबर ऑफ द स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन दी लोअर सरफेस ऑफ लिप दॅन दी अप्पर सरफेस। हे आपल्याला पॉईंट अपेक्षित पाहिजेत, ठीक आहे। नंतर क्वेश्चन सेकंड, व्हॉट आर स्टोमॅटा? स्टोमॅटा म्हणजे काय बघा, म्हणजे डेफिनेशन एक बेसिकली बघा, स्टोमॅटा आर मायन्यूट पोर्स फाउंड ऑन दी इपिडर्मिस ऑफ लीव्ज अँड यंग शूट्स ऑफ प्लांट्स दॅट आर यूज्ड टू कंट्रोल एक्सचेंज ऑफ दी गॅसेस। म्हणजे स्टोमॅटा काय आहे तर एक प्रकारचं मायन्यूट पोर्स आहेत जे की फाउंड होत जातं कुठं ऑन दी इपिडर्मिस ऑफ दी लीव्ज ॲज वेल ॲज द यंग शूट्स ऑफ दी प्लांट्स, ठीक आहे। देन ऑप्शन बी त्याच्यामध्ये लिहिता येईल आपल्याला आणखी, द पोर इज surrounded by a pair specialized cells called the guard cells that are responsible in regulating the size of the opening। म्हणजे जी पोर आहे सराउंडिंग का पेअरमध्ये स्पेशलायझेड सेल्स त्यालाच काय म्हणतो आपण गार्ड सेल, आणि ते रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी तर रेग्युलेटिंग द साईज ऑफ दी ओपनिंग। त्यासाठी काय असतात तर हे रेग्युलेटिंग असतात, ठीक आहे। नंतर बघा हे क्वेश्चन्स झाल्यानंतर पुढचं जे क्वेश्चन्स आहेत, थर्ड क्वेश्चन्स, व्हॉट आर द फंक्शन ऑफ दी स्टोमॅटा? स्टोमॅटाचे फंक्शन्स विचारले, ठीक आहे। बघा मग त्यामधले फर्स्ट फंक्शन लिहिता येईल आपल्याला, वॉटर इज रिलीज्ड थ्रू द स्टोमॅटा इन टू द ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर थ्रू द प्रोसेस कॉल्ड ट्रान्सपिरेशन। म्हणजे फर्स्ट फंक्शन जे आहे ते म्हणजे कोणतं आहे तर ट्रान्सपिरेशन, वॉटर रिलीज होत जाणार स्टोमॅटामध्ये, ठीक आहे, हे लिहिता येईल आपल्याला। देन सेकंड फंक्शन्स, द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड इन द लिप ऑल्सो ऑकर्स थ्रू द स्टोमॅटा। एक्सचेंज कुणाचं तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं इन द लिप ते सुद्धा ऑकर्स होत जातो कुठं तर थ्रू दी स्टोमॅटा। स्टोमॅटामध्ये काय होत जातं ते ऑकर होत जातं, एवढं दोनच अपेक्षित आहेत। देन फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज अ गटेशन? गटेशन म्हणजे काय, ठीक आहे, म्हणजे त्याची डेफिनेशन बघा, गुटेशन इज द प्रोसेस ऑफ सिक्रेशन ऑफ एक्सेस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलाइट. गटेशन म्हणजे काय आहे तर प्रोसेस सिक्रेशन म्हणजे एक्सेस ऑफ द वॉटर आहे कुठल्या फॉर्ममध्ये
तर ड्रॉपलेटच्या फ्रॉममध्ये, ठीक आहे, फ्रॉम दी स्पोर्स ऑफ सम व्हॅस्क्युलर प्लांट ड्युरिंग द नाईट टाईम. जे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये नाईट टाईमला एवढंच अपेक्षित आहे, ठीक आहे. देन फिफ्थ क्वेश्चन, विच स्ट्रक्चर आर नोन ॲज वॉटर स्टोमॅटा अँड व्हिअर आर दे लोकेटेड. कोणतं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण वॉटर स्टोमॅटा म्हणतो अँड व्हिअर आर दे लोकेटेड, कुठं त्याचे लोकेशन आहे, ठीक आहे. बघा काय लिहिता येईल त्यामध्ये. फर्स्ट पॉईंट, हायडेथॉड्स आर नोन ॲज वॉटर स्टोमॅटा. हायडेथॉडलाच काय म्हणतो, वॉटर स्टोमॅटा असं म्हणतो. देन हायडेथॉड्स आर स्पेशलाइज्ड पोर्स दॅट इज ओपनिंग पर्टिक्युलरली प्रेझेंट ऑन द लिप मार्जिन. हायडेथॉडची काय तर एक स्पेशलाइज्ड पोर्स आहे, म्हणजे त्याची एक प्रकारची ओपनिंग आहे, पर्टिक्युलरली प्रेझेंट कुठं असतं तर लिप मार्जिनवरती हे हायडेथॉइड्स काय असतं तर प्रेझेंट असतात. अशा पद्धतीने आपल्याला फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर लिहिता येईल, ठीक आहे. नंतर लास्ट क्वेश्चन, सिक्स्थ क्वेश्चन बघूयात. बघा, व्हाय इज दॅट देर इज डिफरन्शियल नंबर ऑफ स्टोमॅटा ऑन द लोअर सरफेस इन बेटल लिप. बेटल लिपवरती डिफरन्शिएटेड नंबर ऑफ द स्टोमॅटा लोअर सरफेसवरती का असतो, ठीक आहे. बघा ऑप्शन कसं लिहिता येईल आन्सर्स. स्टोमॅटा आर स्मॉल पोर्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ लिव्ज विच आर युजफुल फॉर एक्सचेंज ऑफ द गॅसेस. माहिती आहे, आताच झालेलं आहे, ठीक आहे. नंतर सेकंड, दे ओपन ड्युरिंग द डे इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. कधी ओपन होत जातं तर ड्युरिंग दी डे, डे टाईमला ज्यावेळेस सनलाईट असते त्यावेळेस. देन थर्ड, इफ द numbers of stomata are present at the upper surface of the dicotyledon leaves, it will lead to more water loss during daytime and high temperature. जर अप्पर सरफेसला जर स्टोमॅटा प्रेझेंट असता तर काय झालं असतं डायकोटिलेडॉन लिव्हच्या बाबतीमध्ये, तर वॉटर लॉस झालेलं असतं डे टाईमला. त्याच पद्धतीनं हाय टेम्परेचर ह्याच्यामुळे काय झालं तर वॉटर लॉस झालेलं असतं. दिस मे लीड टू विल्टिंग ऑफ द लिव्ज. मग वॉटर लॉस झाल्यामुळं काय झालं असतं तर विल्टिंग ऑफ द लिव्ज झालेलं असतं, ठीक आहे. हेन्स टू प्रिव्हेंट एक्सेसिव्ह वॉटर लॉस इन टेरेस्ट्रियल प्लांट्स द लार्ज नंबर ऑफ स्टोमॅटा आर प्रेझेंट ॲट दी लोअर सरफेस ऑफ लिव्ज. त्याच्यामुळेच वॉटर लॉस होऊ नयेत म्हणून किंवा हाय टेम्परेचरनं प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून जो स्टोमॅटा असतो प्रेझेंट टेरेस्ट्रियल प्लांट्समध्ये कुठं असतो तर लार्ज नंबर ऑफ दी स्टोमॅटा आर प्रेझेंट ॲट दी लोअर सरफेस ऑफ दी लिव्ज. अशा पद्धतीने आपल्याला सिक्स्थ क्वेश्चनचा आन्सर लिहिता येईल, ठीक आहे. नंतर बघा बी पॉईंट त्याच्यामधलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ठीक आहे. बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे स्टोमॅटा ओपन ड्यू टू. स्टोमॅटा ओपन कुणामुळे होत जातो बेसिकली, ठीक आहे. ऑप्शन ए, इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम आयन्स. ऑप्शन बी, इन्फ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन्स. देन ऑप्शन सी, इफ्लेक्स ऑफ पोटॅशियम आयन्स अँड ऑप्शन डी, इन्फ्लेक्स ऑफ पोटॅशियम आयन्स. ऑप्शन बी येतो इन्फ्लक्स ऑफ द पोटॅशियम आयन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन 2, लॉस ऑफ वॉटर इन द अर्ली मॉर्निंग फ्लूइड टिप्स ऑफ लिव्ज इज कॉल्ड. लॉस ऑफ द वॉटर इन द अर्ली मॉर्निंग फ्लूइड टिप्स लिव्ज ह्याला काय म्हणतो बेसिकली. ऑप्शन ए गटेशन, ऑप्शन बी ट्रान्सपिरेशन, ऑप्शन सी रेस्पिरेशन अँड ऑप्शन डी ब्लिडिंग. याचा आन्सर येईल ऑप्शन ए गटेशन, ठीक आहे. नंतर बघा थर्ड क्वेश्चन्स, मॅक्झिमम वॉटर लॉस ऑकर थ्रू. जास्तीत जास्त वॉटर लॉस कशामुळे होत जातं, ठीक आहे. ऑप्शन ए स्टोमॅटा, ऑप्शन बी लेंटिसेल्स, देन ऑप्शन सी हायडेथॉड्स अँड ऑप्शन डी क्युटिकल्स. ह्याचा आन्सर येईल ऑप्शन ए स्टोमॅटा. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये वॉटर लॉस जे आहे ते घडतं कोणामुळं तर स्टोमॅटामुळं. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इन अ फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स स्टोमॅटा आर. जे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स आहेत त्यामध्ये स्टोमॅटा कसा असतो. ऑप्शन ए ॲब्सेंट, ऑप्शन बी प्रेझेंट ऑन अप्पर सरफेस, ऑप्शन सी प्रेझेंट ऑन लोअर सरफेस अँड ऑप्शन डी प्रेझेंट ऑन बोथ सरफेसेस. ह्याच्यामध्ये आन्सर येईल ऑप्शन बी प्रेझेंट ऑन द अप्पर सरफेस. देन फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड आयसोबायलॅटरल लिप. आयसोबायलॅटरल लिप कोणतं नाही आहे, ठीक आहे. बघा ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए राईस, ऑप्शन बी व्हीट, देन ऑप्शन सी शुगर केन अँड ऑप्शन डी मँगो. आन्सर इज द ऑप्शन डी मँगो, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, द लिप शोईंग स्टोमॅटा ऑन बोथ द सरफेसेस इज नोन ॲज. लिप शोईंग द स्टोमॅटा ऑन द बोथ सरफेस ह्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली. बघूयात बघा ऑप्शन ए ॲस्टोमॅटिक लिप, ऑप्शन बी एपिस्टोमॅटिक लिप, देन
ऑप्शन सी हायपोस्टॉमॅटिक लिप अँड ऑप्शन डी ॲम्फिस्टॉमॅटिक लिप. ह्याचा आन्सर येतं मित्रांनो बघा ॲम्फिस्टॉमॅटिक लिप. अशा पद्धतीने आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच पद्धतीनं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि त्याच्यावरती असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स काय करायचे तर आपल्याला पूर्णपणे सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.